न्यूजपेपरची युटिलिटी किंवा एसे स्पेसिफिक कंटेंट म्हणजे काय, हे आसाराम लोमटे नावाचे एक रायटर आहेत. खूप सुंदर लिहित आहेत. सध्या बऱ्याच त्यांच्या कादंबऱ्या फेमस आहेत, पुरस्कार पण मिळालेला आहे. शनिवारी लोकसत्तामध्ये लिहित आहेत. तळ टिपा नावाचं सदर आहे. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक आहेत. तर यांच्या लेखात ते भारतभरातल्या वेगवेगळ्या साहित्यिकांच्या लेखनातील लेख, त्यांची पुस्तके यांची ओळख करून देत आहेत. बघा, मी आधीच्या ह्याच्यामध्ये सांगितलं होतं तुम्हाला की आपल्याला ऑल इंडिया लेवलला रिप्रेझेंट करायचं आहे किंवा माझ्याकडं डायव्हर्स कंटेंट आहे एक्झामिनरला सांगायचं. आता आपल्याला केरळचा एखादा रायटर माहिती आहे का? नाही माहिती ना. पण मग न्यूजपेपरमध्ये काय करतायत ते आपल्याला केरळमधल्या एखाद्या रायटरची ओळख करून देत आहेत. म्हणजे एक्झामिनरला काय सांगायचं आपल्याला, मला तिथले पण माहिती आहेत बरं का रायटर. आपलं न्यूजपेपर हा असा एक सोर्स आहे जो तुम्हाला एका लेवल नंतर खूप मोठ्या लेवलला नेऊ शकतो. कारण डायव्हर्स वेगवेगळ्या फील्डमधल्या गोष्टी येणार, फक्त आपल्याला काय करायला लागणार आहे ते पिक करावं लागणार आहे. तर आज त्यांनी एक रायटर आहेत राजस्थानमध्ये जे लिहायचे त्यांची ओळख करून दिलेली आहे. विजय दान देठा उर्फ बिज्जी. सो राजस्थानमधले लेखक आहेत बघा, विजयदान देठा उर्फ बिज्जी ज्यांना म्हटलं जातं. म्हणजे ते थोडंसं लोककथा वगैरे लिहित आहेत, सामान्य माणसाच्या कथा लिहित आहेत. त्यातली पहिली त्यांची कथा त्यांनी सांगितलेली आहे, कादंबरी सांगितली दुविधा नावाची. बघा, आपल्याला रायटरचं नाव माहीत पाहिजे, त्याच्या जी कादंबरी आपण घेतोय ते नाव माहीत असायला पाहिजे. कथा काय आहे ऐकूया. दुविधा नावाची कथा आहे. एक नवविवाहित जोडपं लग्नानंतर आपल्या गावी परतत असताना एका झाडाखाली विश्रांतीसाठी थांबतं. इथपर्यंत क्लिअर आहे? मग आता मला सांगा, हे मी वाचत असताना तुमच्या डोळ्यासमोर काय आलं? एक नवविवाहित जोडपं आहे आणि ते लग्नानंतर एका ठिकाणी एका गावी जात असताना एका झाडाखाली काय करायला लागलेत? विश्रांतीसाठी थांबलेले. हे आपण काय केलं? पिक्चरायझेशन केलं, इमॅजिन केलं की असं काहीतरी चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलेलं आहे. चांगला एसेचं हे एक महत्त्वाचं कॅरेक्टर असतं, ते पण आपण ह्याच्यामध्ये लिहायचं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही वाचाल ना, ते म्हणजे समोरची जी व्यक्ती वाचेल तो इमॅजिन करायला पाहिजे.